अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्या जीवनात दीर्घकाळ चालत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आलो आहे। त्यामुळे आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, कारण असे बदल तुझ्या आयुष्यात कधीतरी येतात। बाळा, तू आता तुझ्या सर्व समस्यांपासून मुक्त होशील, म्हणून आजचा हा संदेश तू पूर्णपणे ऐक आणि तो आत्मसात करून घे। आणि ते ऐकल्यानंतर तुला खरंच चांगलं वाटेल। मी तुला जे काही सांगेन ते सर्व तुला करावे लागेल। मग बाळा, नेहमीच असे वाटते की तू सर्व काही साध्य करतो आणि जीवनात तुझ्या सर्व काही तू गोष्टींना आसरा देतो। मग त्यात तुझे काय चुकते? ही चूक आज मी तुला सांगेल, तर तू ती लक्षपूर्वक ऐक। मित्रांनो, असेच प्रेमळ स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुम्ही कितीही कष्ट केलेत, जर तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम केले, तर मग तू काम केलेस तर तुझ्या आयुष्यात कधीही तू पुढे जाऊ शकणार नाहीस। कारण तू तुझ्या फायद्यासाठी काम करत आहे, तू दुसऱ्यांचा विचार अजिबात त्यात करत नाहीये। मला वाटते की तू आजच्या दिवसाची सुरुवात ही उत्साहाने करावी, म्हणजे तू काहीही सहज करू शकशील। बाळा, तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे, पण हे देखील निश्चितपणे लक्षात ठेव की जोपर्यंत तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही कधीच योग्य दिशेने जाऊ शकत नाही। मला माहिती आहे की तुम्ही कधीही कोणासोबत मोठेपणाने वागले नाही, पण आजपर्यंत लोकांनी तुम्हाला समजून घेतले नाही की तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करता त्या लोकांनी देखील तुम्हाला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही। तू तुझ्या आयुष्यात खूप तुटलेला आहेस। बाळा, तुझे झाले गेले आता तू सगळं विसरून जा आणि फक्त मला आठव। मी तुझ्या कायम सोबत असतो। जसे तुझे आईवडील तुझ्या सोबत असता व तुझ्या दुःखात संकटात तुला ते साथ देता, तशी मी तुला साथ देईन। तेव्हा तुला काळजी करण्याची काही गरज नाही। एवढं लक्षात घे की तुला तुझ्या आयुष्याचा खूप कंटाळा येतो, पण हे देखील खरे आहे की आयुष्यातील त्रास माणूस हा समजून घेत असतो। त्याचे खरे महत्त्व आपल्याला तेव्हाच वेळ घेऊन निघून गेल्यावर कळत असते। मग तुला त्रास झाला नाही तर आयुष्य कधी समजू शकणार नाही। बाळा, तुला या जगात कोणी साथ दे अगर ना दे, पण मी तुला सदैव साथ देईन आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन। आणि जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत हा माझा विश्वास आहे की तू माझ्या भक्तीत राहशील आणि माझे नामस्मरण नक्कीच करशील। मित्रांनो, तुमच्या काही इच्छा असतील तर त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो। आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। स्वामी म्हणतात, मी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात सर्व काही करू शकता, पण जर मी तुमच्यासोबत नसेल तर मुलांनो तुम्हाला काही करू शकणार नाहीत आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत हे तुम्हाला अपयश मिळेल। कारण तुम्ही जेवढं भक्तीत असाल तेवढं तुमची संकट हे निवारल्या जातील। म्हणून या जगात तुझा माझ्यावर सर्वात जास्त विश्वास आहे हे मला माहीत आहे आणि मी तो विश्वास कधीच तोडणार नाही। आणि तुझा माझ्यावरचा विश्वास तुला कधी डगमगू देणार नाही आणि तू आयुष्यातल्या मोठ्या अडचणींवरही सहज मात करू शकतोस। बाळांनो, मी तुमचा स्वामी आहे आणि तुम्ही स्वामींवर एवढी श्रद्धा ठेवा की तुमचा विश्वास माझ्यावर पूर्णपणे पाहिजे। मग बाळा, तू एकटा आहेस असे कधी समजू नकोस। ज्यावेळी पृथ्वीवर काही मोठे घडते तेव्हा मी थेट स्वर्गातून पृथ्वीवरच्या जीवांना त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी येतो आणि मी तो येतच असतो। मी कधीच असं होत नाही की मी येत नाही। जो माझी मनापासून सेवा करतो आणि भक्ती करतो, मी त्याच्या मदतीला नक्कीच येत असतो। माझ्या लेकरांनो, कधीही मला सोडून जाऊ नका। तुमच्या विना मला कोणी नाही। जीवनात कोणाकडूनही मोठेपणा स्वीकारू नका। म्हणजे तो जर तुमचा मोठेपणा करत असेल तर त्याला थांबवा, कारण ज्यांना इतरांकडून मोठेपणा हवा असेल त्याचा गर्व वाढत जातो। कधी कधी मग त्यांच्या आयुष्यात अशी वेळ येते की त्यांना खाली मान घालायला लागते व ते सहन करू शकत नाही। म्हणून तुमच्या आयुष्यात कोणाला महान बनवण्याचा विचार करू नका किंवा कोणाला महान बनवू नका। नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करा आणि इतरांचे चांगले करा। माणसाची विचारसरणी जर चुकीची असेल मग ते आपल्याला चुकीच्या गोष्टीकडे घेऊन जाते आणि मग ते शब्द आपल्या कृतीत बदलतात आणि त्या कृती माणसाला विनाशाकडे घेऊन जातात। म्हणून बाळांनो, तुमच्या स्वामींबद्दल चांगल्या गोष्टींचा विचार करा, कारण तुमचा मेंदू तेव्हाच छान होईल जेव्हा तुम्ही नामस्मरणात असा। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त स्वामी शांतीच खरी आहे आणि स्वामी नामातच तुम्ही राहिले पाहिजे। शांती ही धन्य आहे, म्हणून तुम्ही एकदम शांत चित्त मनाने ही नामस्मरण केले पाहिजे। संपत्ती आयुष्यात येत राहते, म्हणून तुम्ही तुमच्या स्वामींना कधी विसरू नका आणि त्यांची आठवण ही नेहमी काढत राहा। माझ्या प्रेमळ भक्तांनो,
मी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. मी तुमच्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण करत राहील. तुम्ही परिणामाची चिंता करू नका, कारण जे काही लिहिले आहे तुमच्या नशिबात ते मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. तुमच्या जीवनावर कोणतेही ढग पडू देणार नाही आणि तुमच्या जीवनावर कोणतेही संकट येऊ देणार नाही. म्हणून तुम्ही अनावश्यक काळजी सोडून चांगल्या कृतींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि तुमच्या जीवनात पुढे गेले पाहिजे. केवळ मनुष्याचा स्वतःचा कर मास्टर आहे. तो त्याचा स्वतःचा जीवनाचा शिल्पकार आहे. त्याच्या जीवनावर कधीच संकट येऊ नयेत याची काळजी मी स्वतः घेतो, कारण तो माझं नामस्मरण करत असतो. तुम्ही तुमच्या नशिबी जर दुःखाचे ढग तुम्ही पत्करू शकाल तर मग ते तुमच्यावर नक्कीच बरसणार, कारण तुम्ही स्वतःच त्यांना आपल्या अंगीकारी घेत आहात. लक्षात ठेवा, जर तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल तर तुमचा विश्वास हा खूप महत्त्वाचा पाहिजे व विश्वासावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुमच्या नशिबात लिहिलेल्या गोष्टी बदलायच्या असतील तर मग त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम हे घ्यावेच लागतील. आजकाल कलियुग आहे. पैसा सर्वस्व बनला आहे, पण माणसाच्या पैशापेक्षा ते काही चांगले नाही. लक्षात ठेवा, पैशाने तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी विकत घेऊ शकता, पण चांगली शांती आणि आनंद विकत घेऊ शकत नाही. कारण पैशाने कोणतीही व्यक्ती कधीही चांगले कामे करू शकत नाही. तुमचे स्वतःचे कर्मे विकत घेता येत नाहीत आणि तुम्ही केलेल्या कर्मामुळेच तुमचे नशीब घडते आणि जे बिघडते. म्हणून तुमच्या नशिबावर आणि कर्मावर तुमच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणून बाळांनो, पैसा आणि संपत्तीच्या लालसेपायी कुठंही धावू नका आणि कोणावरही अन्याय करू नका. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एवढे लक्षात ठेवा. कर्माचे फळ कुणाला चुकले नाही, मग ते वाईट असो वा चांगले असो. तुम्ही तुमच्या आयुष्यात कृत्ये एक दिवस तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि जेव्हा ती तुमची कृत्ये ही फळामध्ये तब्दील होतील तेव्हा मग तुम्हाला चांगले त्याचे गुण पाहायला मिळतील आणि मग तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल की चांगले कर्म केले म्हणून मला चांगले दिवस आले. म्हणून नक्कीच जीवनातील सर्व सुखांचा तुम्हाला आनंद मिळेल. चांगले कर्म तुमचे भविष्य देखील ठरवतात. तुमचे भविष्य चांगले किंवा मोठे असेल म्हणून नेहमी स्वतःवर तसेच तुमच्या कर्माकडे लक्ष ठेवा. आम्हाला वाटते की आज जर आमच्याकडे पैसा आहे तर आमच्याकडे सर्व काही आहे असे तुम्ही वाटून देऊ नका. स्वतःजवळ माणुसकी नक्कीच ठेवा. आम्ही नाही, आपल्यापेक्षा गरीब आणि लहान असलेल्या लोकांचे नेहमी स्वागत करा. पण आपण हे विसरतो की काळाचे चाक कधीही ढगात होऊ शकते. म्हणून काळाचे चक्र जर फिरले तर मग सगळे आपण उलटे होऊ शकतो, एवढंही लक्षात ठेवा. त्या लोकांची आजची स्थिती ही आपलीही शक्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, जो लोक ती गरीब असतो त्याला नेहमी मदत करा. म्हणून वेळेचे महत्त्व ओळखा. बाळांनो, वेळेची कदर करा. तुमच्या आयुष्यात हे करण्यासाठी हा वेळ खूप महत्त्वाचा आहे, जो तुमच्यासाठी नेहमीच कमी पडेल. जर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वेळ जाऊ दिली आणि वाया घातले तर मग तुम्हाला पुढे पस्तावाशिवाय काहीच उरणार नाही. वेळेचे पालन केले तर नेहमी तुम्ही आनंदी राहाल. वेळ खूप शक्तिशाली आहे, तो कधीच कोणासाठी थांबत नाही. काळ तसंच उद्यापर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे काम जे तुम्ही आज स्वतःच्या वेळेवर पूर्ण करू शकता, मग ते वेळ मारून गेल्यावर ते तुम्ही पुन्हा करू शकणार नाही. म्हणून ते उद्याचं आज करा आणि आजचं आत्ताच करा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आताचा मी हा तुम्हाला बोध देत आहे, तो तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच इम्प्लिमेंट करा आणि त्यानुसार आयुष्य जगत राहा. आयुष्यात तुम्हाला भरपूर अडचणी येतील, तेव्हा फक्त एकच नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. म्हणून बाळांनो, मी तुम्हाला सांगत असतो की तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. आज तुमच्याकडे जे काही आहे ते उद्या कोणी पाहिलं आहे की राहील की नाही. म्हणून आज तुमचा आहे आणि तुमचा स्वतःचा आहे. म्हणून आजमध्ये नक्कीच जगा. तुमचे भविष्य कोणी पाहिले नाही. उद्याच्या शक्यता लक्षात घेतल्या तुम्ही की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या विसराव्या लागतात आणि मग तुम्ही टेन्शनमध्ये येता. म्हणून तुम्ही नेहमी वर्तमानात जगायला शिका. जे लोक वेळेचा आदर करत नाही ना, ते वेळही त्यांचा आदर करत नाही आणि वेळ एकदा हातातून निसटली की परत येत नाही. म्हणून बाळांनो, तुमच्या आयुष्यात वेळेचा योग्य वापर करा आणि वेळेचा योग्य वापर करायला शिकलात तर मग तू तुझ्या आयुष्यात नेहमी यशस्वी होशील आणि तू आहेस ते त्याच्यापेक्षा तू भरपूर गुणांनी मोठा होशील. आणि नेहमी लक्षात ठेव की माझी पूजा कधी सोडू नको आणि तुला जे हवे ते माझ्याकडे माग. मी तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा नक्कीच पूर्ण करीन. मी त्या तुझ्यासाठी आणत आहे आणि स्वर्गात तुझ्यासाठी त्या इच्छा सर्व तयार होत आहेत. त्या तुझ्याकडे लवकरच येणार आहेत. पण तुझी खऱ्या स्वामींची पूजा करावी, तरच तुझ्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील. तुला जे हवे आहे ते माझ्याकडे आहे व
मी ते तुला सर्वत्र देणार आहे. मी सर्वत्र उपस्थित आहे. मी तुझ्या आत आहे. मी तुझ्या बाहेर पण आहे. मी सर्वत्र आहे. मला तू कोणत्याही रूपात पाहू शकतो. माझा रंग काय, माझे रूप काय, हे सर्व काही तुला कळेल. आणि तुला सर्व काही कळल्यानंतर तू म्हणशील, वा, की स्वामींनी आपल्याला दर्शन दिले तरी आपल्याला कळले नाही, म्हणून मी कोणत्याही रूपात तुझ्या भेटीसाठी येऊ शकतो. एवढं निश्चित आहे. मीच आरंभ आणि मीच अंत आहे. मीच तुझा स्वामी आहे. आणि आज मी जे काही तुला सांगत आहे ते तुझ्या आयुष्यात चाललेल्या गोष्टी पाहून मी सांगत आहे. मग मला पाहिल्यानंतर माझ्याकडे दुर्लक्ष करून तू मला रागवू नकोस आणि तू सिद्ध करून दाखव की तू माझं नामस्मरण करतो आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. जर तुमच्याकडे खरी भक्ती नसेल तर मग तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करावा लागेल, कारण आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम नाही. मग बाळा, आत्मविश्वासासाठी आपले जीवन देणारी व्यक्ती कधी यशस्वी होणार नाही. आणि तुम्हाला हे देखील माहीत आहे की तुमच्यासाठी तुमचा आत्मविश्वास हीच खरी ताकद आहे, ज्यासाठी तुम्हाला आता मेहनत करावी लागेल. तुम्ही कोणतेही काम कराल, माझं काम नक्कीच पूर्ण होईल हा विश्वास ठेवा आणि त्या विश्वासासोबत पूर्ण काम हे करत जावा. तुमचा नक्कीच विजय होईल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण तरीही तू हे विचार करतोस की माझं काम होईल की नाही, मी बरोबर आहे की नाही. तसा विचार अजिबात करू नकोस. तू तुझ्या कामात एकदम विचार करूनच ते काम केले आहे, म्हणजे ते काम नेहमी चांगले असणार हे मी मान्य करतो. मी तुझ्या घरापासून ते तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही जिथे जाल तिथे नेहमीच तुमच्या सोबत असतो. जर तुम्ही माझे एकदम नामस्मरण मनापासून केले तर मी तुमच्या अखंड आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन आणि तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचवीन, एवढे मी तुम्हाला ग्वाही देतो. आज मी माझ्या बाळांसाठी आलो आहे आणि तुझ्यासाठी काहीतरी खास घेऊन आलो आहे. तू मला नेहमी आठवतो, म्हणून आता तुझा स्वामी तुझ्याकडे आला आहे. मग बाळा, माझ्याशी बोल आणि तुझे काही ज्या अडचणी असतील त्या मला नक्की सांग. मला तुझ्या सर्व समस्या सांग. तुझ्या आत्म्यात माझी आठवण ठेव आणि माझ्यावर तू चिंतन नेहमी कर. बाळा, आज माझ्या संदेशातून तुला खूप काही शिकायला मिळेल जे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून बाळा, मला माहीत आहे की यावेळी तुझ्याकडे भरपूर सारी आव्हाने आली आहेत. तुमच्या आयुष्यात ती खूप काही धुमाकूळ घालत आहेत, पण त्या आव्हानांवर मात तू नक्कीच करशील. तुम्ही खूप अस्वस्थ आहात आणि आव्हानांना तुम्ही कसे तोंड देऊ शकता हे तुम्हाला समजत नाही आहे. बाळांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचे आहे हे तुम्ही साध्य करा. या आव्हानांशी लढण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगेन आणि ते उपाय तुम्ही नक्कीच करा. पण बाळा, तुमची सध्या मी परीक्षा घेत आहे आणि या परीक्षांमुळे तुम्हाला असे वाटते का की मी तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुम्हाला सांभाळत नाही व तुम्हाला माझी शक्ती पाठवत नाही. असं कदाचित वाटून घेऊ नका. मी तुमच्या चांगल्यासाठीच या गोष्टी करत आहेत. जर तुम्हाला संधी मिळत नसेल तर मग तुम्हाला जे करायचे आहे ते करण्यासाठी तुम्हाला वेळ हवा आहे. जर तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये विचार केला की माझ्या बाळांसाठी मी काही करत नाही तर ते चुकीचे आहे. मी तुमच्यासाठीच सर्व काही गोष्टी करत असतो. तुम्ही फक्त आयुष्यात पुढे जा आणि मी तुम्हाला दिलेल्या परीक्षांमध्ये तुम्ही यशस्वी व्हावे हीच मी तुम्हाला आशीर्वाद देईन. हे असे आहे की तुम्ही तुमच्या कर्माचे फळ हे भोगत आहात, ते तुम्हाला भोगावेच लागेल. पण ते भोगत असताना मी तुम्हाला खूप मदत करीन. तुमच्या आयुष्यात तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता आणि तुमच्या आत्म्यामध्ये नेहमी असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही साध्य करू शकता. प्रत्येकाची स्वतःची आरामाची वेळ असते आणि तुमच्या परीक्षेची वेळ असते, ज्यामध्ये तुम्हाला सिद्ध करायचे असते. मी यशस्वी व्हायला तुम्ही ते सिद्ध करू शकता. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सर्व काही इच्छा मनापासून असतील तर तुम्ही त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवा, ते तुम्हाला नक्कीच भेटतील. या समस्यांवर मात केल्यावर तुम्हाला जीवनाचा नक्कीच आनंद मिळेल. म्हणून बाळांनो, तुझ्या इतके दुःखी होण्याची गरज नाही. तू आजपर्यंत तुझ्या आयुष्यात त्या सर्व गोष्टी करत आहेस ज्या मी तुला सांगत आहे आणि त्या तुझ्यासोबत घडत आहेत. एवढे लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या सोबत नक्कीच असेन. तुला आयुष्यात पुढे घेऊन जाण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात पूर्ण भरासाठी मी तुझ्या सोबत आहे. पण यावेळी मी जरा काळजीत आहे आणि तुझी परीक्षा घेत आहे. तू या परीक्षांना तोंड देत होतस आणि त्या परीक्षांना तोंड देत असताना बाळा, तुझ्या आयुष्यात आता फक्त काही पावले उरली आहेत. फक्त काही दुःखांची पावले तुझ्याकडे उरली आहेत. मग ती पावले तू टाकून घे. त्यानंतर तुझे सुखाचे दिवस नक्कीच चालू होतील आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल आणि तुम्ही तुमच्या भूतकाळात जे काही घडले ते विसरून जाल
आणि तुमच्या आयुष्यात नवीन जीवन सुरू कराल. तुम्ही तुमच्या दुःखातून जे काही शिकलात ते तुमच्या भविष्यासाठी योग्य मार्गावर वापरून सुरुवात नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला जीवनाचे खरे महत्त्व समजेल. आणि बाळा, तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडते जे तुमच्यावर लादले जाऊ शकत नाही, कारण हा या विश्वाचा नियम आहे की तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी बलिदान द्यावे लागेल. हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे. मग लक्षात ठेव, भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास तुला होऊ नये म्हणून काही गोष्टींची किंमत तुला नक्कीच मोजावी लागेल. तुझ्या आयुष्यात मी जे काही तुझं नशीब लिहिलं आहे ते मी विचारपूर्वक लिहिलं आहे. तुला ज्या संकटांचा सामना करावा लागला आहे, मी प्रत्येक गोष्टी तुझ्याकडे पाहत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्यामध्ये आत्मशक्तीचा स्रोत आहे. नाहीतर एवढ्या संकटातून गेल्यावर स्वतःवर नियंत्रण कसे ठेवावे हे कोणालाच कळत नाही, पण तुला सर्व काही कळत आहे. परंतु तुम्ही सर्व गोष्टींमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवले आहे आणि तुमचे प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही भरपूर गोष्टी फेस केल्या आहेत. तर आता तुमच्या आयुष्यात ज्या दुःखांमुळे तुम्ही आजवर त्रस्त होता, त्या सर्व दुःखांचा अंत होण्याची वेळ आली आहे. आणि आता तुम्ही जे दुःख भोगत आहात ते क्षणभरासाठी आहेत. मग त्यानंतर तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल आणि तुम्ही सदैव नेहमी आनंदाने जगाल. तुम्ही आनंदी व्हाल. म्हणून यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची चूक नक्कीच करू नका, कारण ती चूक झाली तर तुम्हाला हे दुःख पुन्हा मिळू लागेल. मग माझ्यावर तुमचा विश्वास आणखी ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आणि जर तुम्ही हे केले तर नक्कीच चमत्कार होईल आणि तुझ्या आयुष्यात असे बदल सुरू होतील की ज्याची तुला कल्पना केली तू नव्हती. आणि बाळा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे आणि भविष्यातही मी तुझ्या सोबत असेन. पण तुझ्यासाठी माझ्यावर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. जर तुझ्या परमेश्वरावर विश्वास असेल तर मग या जगात अशी कोणती शक्ती नाही जी तुम्हाला माझ्यापासून दूर करू शकेल आणि तुमचे नुकसान करू शकेल. पण तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास असायला हवा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही काम कराल त्या आधारावर तुमचे भविष्य घडेल. म्हणून बाळांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही योग्य गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला चांगले काम मिळेल, चांगले भविष्य मिळेल आणि तुमचे भविष्य उद्ध्वस्त होणार नाही. असे काही करू नका. या संकटाच्या काळातही मी तुमच्या सोबत आहे आणि भविष्यातही तुमच्या सोबत असेन, हे नेहमी लक्षात ठेवा. परिस्थिती कोणतीही असो, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, कारण मी तुमचा स्वामी आहे. तुम्ही मला प्रेमाने हाक मारता. जर तुमची भक्ती असेल तर मी नेहमी तुमच्या भक्तीमध्ये आनंदी राहील. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे एकटे नाही आहात. मी निघून जाईन हे तुझ्या भक्तीचे फळ आहे की मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्या बरोबर असेन. पण मी जेव्हा निघून जाईल तेव्हा तुझी भक्ती कुठेतरी कमी पडत असेल, हे तुला समजून घेतले पाहिजे. तुला आवश्यक असलेल्या प्रत्येक रूपात मी तुझ्या बरोबर असेन. मग ते सजीव असो किंवा निर्जीव, मी तुझ्या नक्कीच सोबत असेन. तू प्रत्येक रूपात माझ्या आई, तुझ्यामध्ये कधी शंका निर्माण करू नकोस, म्हणजे की तुझा स्वामी तुझ्या पाठीशी नाही. माझ्या बाळा, माझं नाव श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आहे. लक्षात ठेव, मी प्रत्येक संकटात तुला समर्थपणे मदत करीन आणि तुझ्या पाठीशी नक्कीच राहीन. माझ्या भक्तांनो, मी तुम्हाला भरपूर प्रकारे मदत करत असतो, पण ते तुम्हाला लक्षात येत नसेल. पण मी तुम्हाला तुमच्या मार्गावर ज्या अडचणी असतात त्या पहिलेच मी काढून टाकत असतो आणि तुमचे प्रारब्ध हे कमी करत असतो. एवढे मात्र तुम्हाला लक्षात घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही क्रियांकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही कोणतेही काम कराल, मी तुम्हाला त्या प्रकारचा मार्ग देईन. मी तुम्हाला यशाचे योग्य मूल्य दाखवीन आणि ते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकाराकडे पाहावे लागणार नाही आणि तुमची परिस्थिती ही चांगली होईल. यश माणसाला नेहमीच पुढे घेऊन जाते आणि मी तुमच्यासाठी जो मार्ग दाखवला आहे तो तुम्हाला तिथे पुढे घेऊन जाईल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन तिथून तुम्ही या जगातील सुखाचा आनंद नक्कीच घेऊ शकता आणि तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करून शांती मिळवू शकता, जे तुम्हाला नेहमी करायचे होते. म्हणून आता तुम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या स्वामींना तुम्ही बळ दिले पाहिजे आणि तुमचे स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मागे नक्कीच येतील. मी तुम्हाला यशाचे योग्य ज्ञान देईल. आयुष्यात जे काही यश तुम्हाला माझ्याद्वारे मिळेल तुमच्या जीवनात, मग ते असणे खूप महत्त्वाचे आहे. फक्त ज्ञानाने तुम्हाला सर्व गोष्टींचे वैभव प्राप्त होईल आणि तुम्ही सक्षम व्हाल. एकदा का तुला समजले की हे जीवन कसे जगायचे आहे, ते तुला स्पष्ट झाले, तर मग तुझ्या जगातील सर्व काही तुला समजून जाईल. बाळा, आता घाबरू नकोस. तुझा स्वामी तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा मी तुझ्या बरोबर असतो तेव्हा जगात कोणतीही वाईट गोष्ट तुझ्यासोबत घडणार नाही. तुझे नुकसान मी होऊ देणार नाही, कारण तुम्ही माझी प्रेमळ मुले आहेत. मी तुमच्यासोबत वाईट गोष्टी कशा होऊ देईन? बाळांनो, तू आयुष्यात नेहमीच योग्य मार्गावर गेला आहेस, परंतु तुला चांगले आणि वाईटमधील फरक नीट समजू शकला नाही. म्हणून आज
तुझा स्वामी तुला ते समजवण्यासाठी आला आहे आणि मी ते माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यातही तू माझ्यावर लक्ष दिले पाहिजे व माझे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. मला हे सर्व कळत आहे की तू आज खूप अस्वस्थ आहेस. तुझा त्रास पाहून माझे मन गलबलत आहे. मला तुझ्याशी नक्कीच बोलायचे आहे. तुझ्याकडे इतका वेळ आहे का की तू माझे ऐकशील? मग तुला नक्कीच आराम वाटेल. मला माहिती आहे की तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार येतात, पण हे पण खरं आहे की चढ उतारांमुळे आयुष्य कधीच थांबत नाही. मग बाळा, तुझ्यासाठी आयुष्य किती मौल्यवान आहे हे तू लक्षात ठेव. फक्त या आयुष्याने तू तुझ्या आयुष्यातील सर्व कामे करू शकतोस आणि हे जीवनात तुम्हाला सर्व सुख देऊ शकतोस. लक्षात ठेव, तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमचा स्वतःचा विश्वास आणि संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही इतर लोकांचा त्याग करत नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्हालाही बदलावे लागेल आणि तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. याशिवाय म्हणून तुम्हाला विश्वास स्वतःवर ठेवायला लागेल. तुमचा स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे नेऊ शकतो, पण तुम्ही इतर लोकांवर विश्वास ठेवत असाल आणि राहिलात तर तुम्ही पुढे कसे जाल बरं? तू हे करू शकशील. लक्षात घे, मी तुला सांगतोय ना, मग तू नक्कीच करू शकशील. बाळा, आजपासून तुला फक्त स्वतःच्या जीवनाचा विचार करायचा आहे. इतरांच्या जीवनाचा विचार करणे थांबवायचे आहे. मग तुझा स्वामी नेहमीच तुझी काळजी करतो, पण आता वेळ आली आहे की तू काळजी करण्याची गरज नाही, पण मी तुझ्या काळजीसाठी बसलेलो आहे. मी तुमच्या सर्व चिंता संपवतो आणि आता मी तुम्हाला मार्ग दाखवतो आणि तू नेहमीच याची वाट पाहत होतास. मला हे माहीत आहे. जीवनाचा प्रत्येक मार्ग तुझ्यासाठी फायदेशीर आहे आणि जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गावर चाललास तर बाळा, जोपर्यंत तुझ्या जीवनातील उद्दिष्टांची अंमलबजावणी करत नाहीस तोपर्यंत तुझे आयुष्य असेच राहील आणि उद्दिष्टाशिवाय जीवन जगणे खूप कठीण आहे. ज्याप्रमाणे एखाद्या प्रवाशाला त्याचा प्रवास व त्याचे स्थान माहीत नसेल तर त्याला त्याचे स्थान शोधणे कठीण जाते, आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचा हेतू माहीत नसेल तर हे सर्व तुमच्यासाठी कठीणच राहील. काम फक्त तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणे आहे. मी तुम्हाला योग्य दिशेने नक्कीच घेऊन जाईल, पण तुम्हाला योग्य दिशा दाखवणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि हे लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगितले आहे आणि काही गोष्टींबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेल. परंतु हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ध्येय असले पाहिजे आणि ते असले तर ती गोष्ट साध्य करण्यासाठी तो धडपडत असतो. मग आज या संदेशात मी तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी तुम्हाला जे काम करायचे आहे ते समजून सांगणार आहे. जेव्हा तुम्ही भाकरी तुमच्या जवळ घेता आणि ती खाता, मग तुम्हाला ही ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेवर तुम्ही काम करत असता. तशीच आध्यात्मिक ऊर्जा तुमच्याजवळ असायला नक्कीच हवी. मग ती आध्यात्मिक ऊर्जा येणार कुठून? ती ऊर्जा येते नामस्मरणामधून. मग लक्षात ठेवा, तुमचे नामस्मरण हे तुम्ही केलेच पाहिजे. तेव्हा तुमच्या जीवनात भरपूर काही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात येत असते आणि ती ऊर्जा आल्यावर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत असते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुला नेहमी वाईट गोष्टीपासून आणि वाईट लोकांपासून दूर ठेवायचे आहे, पण तुम्ही पुन्हा पुन्हा वाईटाच्या जवळ जाता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वाईटाच्या जवळ जाल तेव्हा तुमचे जीवन अंधकारामय वाटेल. पण मला खूप वाईट वाटते की माझ्या बाळाने त्याच्या जीवनाची दिशा भरकटली आहे. मला आज आशा आहे माझ्या संदेशाने तुमचे जीवन नक्की सुधारेल. आणि बाळांनो, पुढील 15 दिवसात तुम्हाला भरपूर चांगली बातमी मिळणार आहे आणि तुम्हाला हे 15 दिवस खूप छान जातील. अशी अनेक गुपिते आहेत जी आतापर्यंत पुरली होती, पण अशा अनेक घटना आहेत ज्या काही करण्याच्या तुमच्या आत्म्याच्या मनात त्या घडत होत्या. तुमच्या आत्म्यात त्या साठवून ठेवल्या होत्या. काय खरे आहे ना? त्याला तुमच्याबद्दल भावना आहे का? मग तुमची जन्माची वेळ तुमची कशी ठरली जाते? तुमचा जन्म होतो आणि तुम्ही या जगात येता. मग ते कसं होतं, हे कसं घडतं, हे सर्व तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. तुम्ही कुठं जन्माला येता आणि कसे जन्माला येता, हे तुमचे कर्म जर चांगले असले तर तुम्ही चांगल्या घरात नक्कीच जन्माला येशाल. यानंतर जे घडेल ते तुमच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. तुमच्या स्वामींबद्दल तुम्ही काय विचार करता हे त्यावर पूर्णपणे अवलंबून असेल. तुम्ही निर्माण केलेल्या कल्पनांचे वास्तव्य उलगडण्याची हीच वेळ आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक जुनी रहस्य आहेत आणि जी उघड करता येत नाही. आता तुला पूर्ण माहिती नाही. काही माणसे जी आधी तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती ती पुन्हा तुमच्या आयुष्यात एक भाग बनली आहे आणि ते तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी आणण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मजबुरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. पण तुला त्यांचे वागणे समजून घ्यावे लागेल. आणि तुमचा जोडीदार जरी खूप हुशार असला तरी तो खूप निरागस आणि त्याच्या आत असतो. मग लक्षात ठेवा की तुमचा जोडीदार कसा आहे त्याच्यावर तुमचे आयुष्य अवलंबून असते.
मग तो तुमच्यावर किती प्रेम करतो आणि ते प्रेम खरंच शुद्ध आहे का हे तुम्ही नक्कीच तपासून घेतले पाहिजे आणि ते तुम्ही पाहायला नक्की पाहिजे. लक्षात ठेवा की तुमचा प्रियकर तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, पण त्याची आई खूप हळवी आहे आणि त्यामुळे इतरांना दुःखी कसे पाहावे हे तिला कळत नाही. आणि म्हणूनच काही लोक ज्यांना त्यांच्या या कमकुवतपणाबद्दल माहीत आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, आता कलियुग आले आहे आणि कलियुगात सर्व एकमेकाचा फायदा घेण्याचं बघतात. पुन्हा वादळ येणार आहे जे समाजाचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे आणि एक कलिराजाचे आव्हान आहे. जर तुम्ही हे हाताळू शकत नसाल तर सावध राहा आणि तुम्ही नक्कीच यातून सुटू शकणार. कारण जो कुणालाही तू फसवत नाही त्या व्यक्तीला कोणीच काही करू शकत नाही आणि देवही त्याला चांगल्या कर्माचे चांगले फळ नक्कीच देतात. आज देणार नाही, उद्या देतील, पण एक दिवशी नक्कीच देतील. हे एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. परिवर्तनाचे वादळ कुणाला कळणार नाही. असे फुंकावेसे वाटेल पण ते फुंकू शकणार नाही. आध्यात्मिक मार्ग नामशेष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे आणि जो कोणी देवाविषयी बोलतो किंवा भगवंताच्या मार्गाचा अवलंब केल्यास त्यांचा अपमान होईल किंवा शिक्षा होईल आणि देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या त्यांनाही पूर्णपणे शिक्षा होईल. जो चिन्ह धारण करेल त्याला सन्मानित केले जाईल. ही नकारात्मक शक्तीची युक्ती आहे जी कलीसोबत आहे. लोक देवाचा अपमान करणे अभिमानास्पद मानतील आणि काही जण स्वतःला देव मानतील. कारण इतिहासाने दाखवून दिले आहे की धर्म जेव्हा शिखरावर असतो तेव्हा दुष्कर्म करणारे स्वतःला देव समजतात आणि सर्व सृष्टीला सांगू इच्छितात तो देव आहे. बाळा, काळ या दिशेने पुढे सरकत आहे जिथे भगवंताचे नामस्मरण केल्यावरही शिक्षा भोगावी लागते. म्हणून हीच योग्य वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखून या कलेच्या दलदलीतून बाहेर पडून तुमचे खरे रूप धारण करा आणि पुढच्या जन्मी परिस्थिती अशी येईल आज तुम्ही मनाचा देव विचार करू शकता. मग काळ असे रूप घेईल की मनात देवाचा विचारही कोणी करू शकणार नाही. आधुनिकतेच्या चक्रात चंद्रात अशी उपकरणे तयार होतील की तुमच्या मनातील विचार प्रकाशित होतील आणि बाळांनो तुम्ही तिथून निघून जाल आणि तुम्हाला काहीच सहन होणार नाही. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला बाहेर काढतो, मी आलो आहे. मग बाळा, जर तुम्ही हा संदेश वाचत असाल तर मग एक लक्षात ठेवा की तुम्ही आतापर्यंत खूप छान माहिती घेतलेली आहे आणि मग तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर तो देव इतका शक्तिशाली आहे तर मग तो आपल्यासारख्या माणसांची का मदत करत नाही, का आपल्या संकटात धावून येत नाही असे आपल्याला वाटते. ते लोकांना हवे तसे करू देऊ शकतात. जेव्हा त्यांना माहीत आहे की युग बदलले, अशी भयानक वेळ येणार आहे, मग ते आतापासून ते का थांबवत नाहीत. बाळा, हे मुखवटे आहेत, चेहऱ्याचे चेहरे उतरतात आणि प्रत्येक जीव आपले खुरे दर्शन घडू शकतो. मग अनुकूल परिस्थितीत सर्वजण देवाचे स्मरण करतात, परंतु जो प्रतिकूल परिस्थितीतही देवाचे स्मरण करण्यास विसरत नाही तो देवाचा मुलगा आहे. आणि जेव्हा सर्वत्र दुष्टवृत्ती पसरलेली असते अशा स्थितीत प्रत्येकाला देवाचे स्मरण होते आणि रूप देखील देव दाखवतात. मग भेटीपोटी कोणीही देवाचे स्मरण करणार नाही आणि देव त्यांची अधिक परीक्षा नक्कीच घेत असतो. यश देखील देईल जेणेकरून तो सिद्ध करू शकेल की तो किती खाली जाऊ शकतो. मग लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती माणुसकीला अशी चिरडून टाकू शकते कारण मानवी बुद्धिमत्ता हे असे साधन आहे की त्याचा योग्य दिशेने वापर केल्यास ते अमर्यादित रहस्य उघडत करू शकते आणि जर ते विरुद्ध दिशेने वापरल्यास विनाश करू शकते. मग बाळा, अशा परिस्थितीत जेव्हा प्रत्येकजण आपले खरे चरित्र दाखवेल तेव्हा त्या परिस्थितीत देवाचे नाव घेणारे फार कमी लोक असतील आणि तेच होईल परिवर्तनाचा परिणाम. तो धर्माचा रक्षक असेल, देवाचा खास मुलगा असेल, एवढं लक्षात ठेव. बाळा, तू या वेळी उद्याच्या धर्माचा रक्षक आहेस, त्यामुळे तू अडचणी देण्यापूर्वी तुम्ही त्याला बाहेर काढावे एवढी माझी नियंत्रण राहील आणि अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे या सर्व काही जगात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून सर्व काही गोष्टी कराल आणि माझं नामस्मरण नक्कीच कराल. कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे जी कशातच नाही, जेणेकरून भयंकर वादळ देखील त्याला हादरवू शकणार नाही. या कालावधीत सर्व कामे पूर्ण करून त्याला त्याच्या खऱ्या घरी परतावे लागेल. मग पाणी, वायू, अग्नी आणि पृथ्वी जेव्हा हे 4 घटक माणसाच्या शरीरात संतुलित असतात मग आयुष्य मन तो देव बनतो असे म्हणतात. म्हणून बाळा, आज तुला हा संदेश मिळणार आहे आणि तो अतिप्रसन्न होणार आहे आणि तुला सर्व काही तुझ्या इच्छा मनापासून पूर्ण होणार आहेत. याचा अर्थ असा की उद्यापासून तुमचे जीवन शुभ होणार आहे आणि अशा आनंदाने तुमचा चेहरा एकदम उजळून जाईल आणि असा की उद्यापासून तुमचे जीवन खूप मस्त होऊन जाईल आणि तुम्ही एकदम मोकळेपणाने जगाल. मग लक्षात ठेव, देवदूत तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे आणि बाळा, जसे एकातून एक ऋतू बदलत असतात त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील ऋतू बदलणार आहेत.
तुमचे जीवन एकदम शरद ऋतूंच्या रूपाप्रमाणे संकटातून अवतीभोवती अनेक बदल आणि अनुभव घेऊन येत आहे आणि तुमच्या पावसाळ्याच्या रूपाने आनंदाचे प्रवेश करत आहे. मग तुम्हाला ते नक्कीच कळलं पाहिजे. पण पुन्हा पुन्हा कोणतरी मुद्दाम तुमची ऊर्जा दूषित करत आहे. एक लक्षात ठेवा, मूर्ख माणसांना तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका. त्यांना दुर्लक्ष करा आणि पुढे जा. तुमचे व्यक्तिमत्व खूप शांत आहे. मग अशा लोकांमध्ये तुम्ही विचलित होऊ नका. बाळा, तुझ्याकडे नैसर्गिक उपचार शक्ती आहेत. म्हणजेच तुम्ही नैसर्गिक उपचार करणार भरपूर सक्षम आहात. मग तुमची आभा सर्वत्र आहे. तुम्ही तुमच्या आस्तिकतेपासून येणारे शब्द लोकांना शांती देतात आणि जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. त्यांना आश्चर्य वाटते की ते फक्त तुमच्या शब्दांनी कसे ऐकले जाणू शकतात. मग बाळा, तुमचे दिव्य असे तुमचे स्वामी तुमच्या सोबत असतील तेव्हा प्रत्येकाच्या इच्छा मी पूर्ण करू. शब्दांची संपत्ती जपून इतरांची कामे करा. तो तुमच्यासाठी काही करणार नाही का? तुमच्या वडिलांना तुम्हाला दुखवायचे आहे का याचा विचार करा. जर तुम्हाला काही जोडण्यात उशीर दिसला तर मग याचा अर्थ उशीर झाला आहे. सगळ्यांना भेटणे शुभ अशुभ ठरेल की शुभ ठरेल हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुमचे स्वामी तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत. मग तुम्ही त्यांना भेटाल ना? मग कमेंट करून सांगा की तुम्ही स्वामींना भेटणार आहेत की नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही एका सकारात्मक बदलाजवळ उभे आहात. तुमचे जीवन अचानक पूर्णपणे बदलून जाईल. पैसा चुंबकाप्रमाणे तुमच्या घराकडे आकर्षित होऊ लागेल. जसे पैसा पैशाला आकर्षित करतो त्याचप्रमाणे आलेला पैसा सर्व दिशांनी पैसा आकर्षित करतो. तुमचे मन आध्यात्मिक प्रबोधनाकडे अधिक आकर्षित होईल आणि तुमच्या प्रवासात तुम्ही अशा लोकांना भेटणार आहात जे तुमच्या आत्म्याच्या कुटुंबातील आहेत आणि ज्यांची ऊर्जा तुमच्या ऊर्जेची जुळेल आणि ज्यांचा आध्यात्मिक उद्देश तुमच्या उद्देशासाठी नक्कीच जुळेल. मग बाळांनो, आतापर्यंत तुम्ही भेटला आहात. मग तुम्हाला आता तुमच्याकडे तुमच्या सहकाऱ्यांची चांगली टीम तुम्हाला बनवायची आहे. मग तुम्ही पूर्णपणे माझ्या स्वाधीन होऊन जाल आणि तुम्ही माझे नामस्मरण नक्कीच कराल याची मला पूर्णपणे आशा आहे. लक्षात ठेवा, मी सर्व तुमची मनातली इच्छांची द्वारे हे उघडणार आहे आणि त्या तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे. कधी उपयोगी नसणारा दगड तुकडा सुद्धा मौल्यवान रत्नासारखा काम करतो. म्हणून तुम्ही प्रत्येक माणसाची व्हॅल्यू केली पाहिजे. मग तो गरीब असो वा श्रीमंत असतो, त्याच्या बोलण्याकडे तुमचे लक्ष नेहमी असायला पाहिजे. आपण सर्व काही गोष्टी कमावतो पण आपण दुसऱ्याचा सन्मान करत नाही. ही एक गोष्ट आपण चुकीची करत असतो. मग ती तुला नक्की सुधारावी लागेल. तुम्ही या पर्वताच्या शिखरावर पोहोचणार आहात आणि जिथून तुमच्यात एक समुदाय उंचवण्याची क्षमता असेल. कारण तुम्ही जसे योद्धे आहात जे काही करू शकणार नाहीत पण कोणासाठी सगळं काही अर्पण करून देऊ शकता, असे तुम्ही योद्धा बना. पण तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडून जातील आणि चुकीच्या गोष्टी करतील त्यांना तुम्ही एक आव्हान समजून त्यांना सामोरे जा आणि आव्हानाला लढून तुम्ही भला मोठा बुडणारा समुद्र हा पार करूनच तुम्ही थांबाल एवढं मी मान्य करतो. मग तुम्हाला संरक्षण कोण देणार आहे? तर तुम्हाला संरक्षण याच्यामध्ये फक्त मीच देऊ शकतो. मी तुमचा स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहील. तुमच्यावर काही प्रारब्ध येतील तर मी मिटवण्याचा त्या पूर्णपणे प्रयत्न करील आणि त्या प्रयत्नात मला यश हे नक्कीच येईल. म्हणून एक लक्षात ठेवा बाळा, की वेळ प्रत्येक जखमा भरून काढते. मग ती शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक असो. जेव्हा माणूस स्वतःला शोधण्यासाठी प्रवास करतो तेव्हा त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते जे सामान्य लोकांसाठी कठीण असतात. त्यामुळे ते अजिबात सामान्य नाही. पण लक्षात ठेव, सर्वोत्कृष्ट लोकांसाठी खूप आवश्यक आहे. आज मी तुम्हाला हा दैवी संदेश एका महत्त्वाच्या कारणासाठी देण्यासाठी आलो आहे. हा संदेश संपूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल आणि आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजतील. हे सांगणे खूप महत्त्वाचे आहे. बाळा, तुझ्या प्रगतीसाठी तुला हा संदेश नक्कीच ऐकावा लागेल. मार्गात राहा आणि संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याने हे सिद्ध होते की माझ्या बाळा, हा संदेश काळजीपूर्वक तू ऐकला पाहिजे. आणि आज मी तुम्हाला एक विशेष संदेश देण्यासाठी आलो आहे. हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आवश्यक नाही, तर तसेच संदेश ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. लक्षात ठेव बाळा, तुम्हाला माहीत आहे का की आध्यात्मिक शक्तींची युक्त असूनही तुम्ही दैवी लोक या पृथ्वीवर का आले नाहीत आणि का तिथे तुम्ही पोहोचले नाहीत? तुम्ही अनेक वर्षांपासून आध्यात्मिक जीवन जगत आहात म्हणून प्रत्येक जन्मात तुम्हाला नेहमीच आध्यात्मिक प्रवृत्ती जाणवते. पण तुम्ही याचा विचार केला आहे का? एवढे होऊनही तू अशा जगात जगतोस की जिथे माणूस आपल्या स्वार्थासाठी अनेक गोष्टी करतो. बाळा, आज मी तुला त्याचे रहस्य सांगणार आहे. तू या जगात जन्माला आलास, नेहमी प्रेम तू सर्वांवर केलेस, पण प्रत्येक वेळी तुमची ही इच्छा अपूर्ण राहिली आणि तुमचे सर्व आयुष्य कोणाच्या तरी नियंत्रणाखाली जगणे स्वीकारले नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात
प्रत्येक वेळी ते काम असो किंवा कौटुंबिक जीवन तुम्ही प्रत्येक वेळी बंड केले आणि म्हणूनच तू अध्यात्मक स्वीकारले नाहीस. तू हा मार्ग निवडला आहेस. मग तुझे हे जीवन असेच चालले आहे प्रत्येक कालखंडात, पण तू कधीच ते पाळत नाहीस. तुम्ही ज्या श्रेणीसाठी आध्यात्मिक मार्ग निवडाल तो होता ते साध्य करू शकलो नाही, पण तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक वेळी मारहाण नक्कीच करत असेल असे मला वाटते आणि त्या मारहाणीला तुम्ही अजिबात सहन करू नका. त्याचा प्रतिवार तुम्ही नक्कीच केला पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला सतत चांगल्या व आतल्या लहरी पाठवतो, कारण हे वय आहे. जेव्हा तुम्ही या वयातून जाल तेव्हा तुम्हाला सर्व काही गोष्टी कळतील. मग तुम्हाला त्या गोष्टींचा आधार मिळणार नाही व तुम्ही शेवटी काहीतरी करून घेण्याची तुमची इच्छा होईल आणि तेव्हा मी तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. आणि लक्षात ठेवा की तुम्हाला आधार देण्यासाठी मी या जन्मात व या पृथ्वीवर आलो आहे. फक्त तुम्ही माझे नाम घ्या, मी तुमच्याजवळ लगेच येईल आणि मी धावून येईल, कारण माझ्या भक्तांसाठी मी नेहमी धावून येत असतो. अनेक वेळा माणसाला त्यांचे महत्त्व कळत नाही, पण एका माणसामुळे त्याला त्याच्या आयुष्याची किंमत कळते. बाळा, तू अशा मार्गावर उभा आहेस जसा जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मग तू सर्व काही जीवनात मिळवू शकतो. आणि तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर मग तुझ्या ज्या नकारात्मक शक्ती असतील त्या मी नक्कीच काढून टाकेल. तुला तुझ्या जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागेल, पण बाळा आता काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे. आजपर्यंत तुला जे वाटले होते ते आता बदलत आहे. बदलांचा गुंज एकदम बाहेर आला आहे, निघून गेले आहे. म्हणून तिथून बघाल फक्त आनंदाचा तुमचा वर्षाव होणार आहे. आता फक्त आनंदाचा वर्षाव होईल. हा बदल खूप पूर्वी लिहिला होता, पण अजून व्हायचा होता आणि तो आता होत आहे. एवढं तुझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि तो बदल झाला की मग तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी नेहमी चांगल्या होतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडत जातील. मग त्या घटना तुम्हाला आठवतील की माझ्यासोबत काहीतरी माझी परीक्षा झाली होती आणि त्याचा आता मला जो रिझल्ट आहे तो मिळत आहे आणि माझ्या मार्गात चांगल्या गोष्टी आल्या आहे. मी ज्या प्रेमाचा शोध घेत होतेस ते प्रेम मला मिळाले आहे आणि माझे यश माझ्याजवळ येत आहे. मी आयुष्यात जे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होतो त्याचे एकही कारण तुमच्या आयुष्यात आले नाही. मग बाळांनो, काय राहिले पाहिजे याचे रहस्य मला जाणून घ्यायचे आहे. जर तुम्ही वरवरच्या गोष्टींपुढे मर्यादित राहिलात तर तुम्ही कधी यशस्वी होऊ शकणार नाहीत. मी काय आहे हे जाणून घेण्यास तुम्ही सक्षम राहिले पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमाबद्दल बोलत आहे. मी तुमच्या अंतरंगाबद्दल बोलत आहे. मी तुमच्या आत्म्याबद्दल बोलत आहे. मी तुमच्या सर्व काही गोष्टींबद्दल बोलत आहे जे तुम्ही आध्यात्मिक गोष्टी तुम्ही पाळत नाहीत. मग त्या तुम्ही नक्कीच पाळल्या पाहिजे. आणि तुमच्या मनामध्ये दयाळूपणाची भावना नक्कीच निर्माण झाली पाहिजे. आणि तुमच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे. जे तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल त्या माणसासाठी प्रेम निर्माण झाले पाहिजे आणि त्या माणसांसाठी तुमच्याकडे दयाळू वृत्ती आली पाहिजे आणि तुमच्या मनात माणुसकी ही राहिलीच पाहिजे. जर कोणाच्या मनात माणुसकी राहिली तर तो माणूस भरपूर काही जीवनात करू शकतो आणि प्रत्येकाला तो मदत नक्कीच करू शकतो. एवढे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कोणाकडून तरी काहीतरी मिळवण्याची भावना लक्षात ठेव. पण आता तुझ्या आयुष्यात दैवी प्रेम येईल आणि असे प्रेम जे खरे असेल, जे दाखवण्याचे प्रेम नसेल, असे प्रेम जे मिळाल्यावर माणसाला भरपूर आनंद होईल आणि परमानंदात डुबून तो जाईल. मग प्रेम हे देवाघरचे प्रेम आहे, हे परमात्म्याचे प्रेम आहे, हे देवदूतांचे प्रेम आहे. बाळांनो, आता असेच काही देवदूत तुम्हाला तुमच्या आयुष्यात येत आहेत. म्हणून तुझ्या जीवनात तू जे काही अवलंब केलास आणि तू कोणत्याही व्यक्तींवर प्रेम केलेस मग त्यांना तू क्षमा करायला सुद्धा शिकले पाहिजे. आता जीवन पक्षपाती नाही, ईश्वर जीवन आहे. या क्षणी तुमच्या तनामनात जीवन सिद्धांत प्रवाहित होत आहे. तुमच्यातील शुद्ध इच्छा, शांती, सौंदर्य, आनंद आणि समृद्धी प्रकट होणं याला ईश्वराची इच्छा किंवा जीवन म्हणतात. अंतर्मनात प्रवाहित होणाऱ्या जीवनमार्गात तुम्ही अडथळे आणले तर या भावनिक साचलेपासून अंतर्मनात गोंधळ निर्माण होतो आणि त्यातून सगळ्या प्रकारची नकारात्मक परिस्थिती निर्माण होते. जगातील दुःखाशी ईश्वराला काहीच देणं घेणं नसतं, कारण तो अशा दुःखात परिस्थितीत राहू शकत नाही. अशी परिस्थिती मानवजातीच्या नकारात्मक व विनाशक विचारांचा परिपाक आहे. म्हणून तुम्ही निर्माण केलेल्या तुमच्या अडचणींबद्दल किंवा आजारांबद्दल ईश्वराला दोष देणे ही एक गंभीर चूक आहे. अनेक लोक आजारांबद्दल आणि कष्टांबद्दल ईश्वराला बोल लावतात व त्याची निर्भस्तना करतात. जीवन प्रवाहाच्या मार्गात मानसिक अडथळा उभे करण्याची त्यांना सवय असते. काही लोक त्यांच्या वेदना, दुःख, प्रिय व्यक्तींचा मृत्यू, शोकांतिका आणि अपघाताबद्दल ईश्वरावर दोषारोप करत असतात आणि त्यांच्या दुःखाबद्दल ईश्वराला जबाबदार धरतात. जोपर्यंत लोक ईश्वराबद्दल नकारात्मक भावनांना कुरवाळत बसतात तोपर्यंत त्यांचं अंतर्मन नकारात्मक विचारांनाच साकार करत असतं. ते स्वतःच्या शिक्षा करत असतात. त्यांची सत्य पाहायला हवं.
जीवन प्रवासात स्वतःच उभा केलेला धोंडा दूर करायला हवा. राग, द्वेष करणे, इतरांची निंदा या गोष्टी सोडून द्यायला हव्यात. अन्यथा स्वास्थ्य, आनंद किंवा निर्मितीच्या मार्गात अग्रेसर होऊ ते शकणार नाहीत. आणि ज्या क्षणी असे लोक हृदयात ईश्वराची प्रतिष्ठापना करतील त्यावेळी ईश्वर हा त्यांचा प्रेमळ पिता असल्याचं त्यांना पटेल आणि ईश्वरावर किंवा जीवन सिद्धांतावरील त्यांचा विश्वास त्यांच्या अंतरात्म्याद्वारा स्वीकारला जाईल. या पित्याच्या आशीर्वाद व कृपाप्रसाद त्यांना दशदिशातून प्राप्त नक्कीच होईल. जीवन तुम्हाला नेहमीच क्षमा करतं. स्वतः जबाबदारी स्वीकारायला हवी. तुम्ही तुमचं बोट कापून घेता तेव्हा ईश्वर तुम्हाला क्षमा करतो. तुमच्यातील अदृश्य बुद्धिमत्ता त्याला बल करण्याचा मार्गाला लागते. नवीन पेशी बनवून तो घाव बरा करते. तुम्ही जंतू संसर्गाला बळी पडता तेव्हाही जीवन तुम्हाला साफ करतं. त्याला बाह्य हल्लेखोरांना गिरून त्यांच्यापासून तुम्हाला मुक्त करतं. तुमचा हात भासतो तेव्हा जीवन सिद्धांत तुमची भगभग आणि फोड बरं करतो. तुम्हाला नवीन पेशी प्रदान करतो. जीवन तुमच्याबद्दल आकस बाळगत नाही. हे सदैव श्रमाशील असतं. जीवन तुम्हाला स्वास्थ्य, बल, सुसंवाद आणि शांतीचं वरदान देत असतं. जर तुम्ही प्रकृतीशी, निसर्गाशी ताळमेळ साधता आला नाही तर नकारात्मक, हताश करणाऱ्या आठवणी, दुर्भावना तुमच्या जीवन सिद्धांताच्या प्रवाहाला बद्ध करतात. एवढं लक्षात ठेवा. अपराधाबोधातून तुमची मुक्ती कशी होईल? मग तो रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करायचा आणि वरिष्ठांनी, सहकाऱ्यांनी इतक्या कठोर परिश्रमाबद्दल आपली पाठ थोपवावी ही त्याची अपेक्षा कधीच पूर्ण झाली नाही. त्याचा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढत चालला होता. जेव्हा त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा त्याची पत्नी माझ्याकडे आली. मी त्याला विचारलं, तुझ्या मनात एखादी अशी गोष्ट आहे जी तुला आतल्या आत पोखरत आहे? मी तिला सांगितले, तू स्वतःला कशासाठी शिक्षा करत आहेस? त्यानं सांगितलं की त्याला भावाबद्दल अपराधी भावना आहे आणि त्यानं वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या भावाला प्रॉपर्टीचा मोठा हिस्सा न देता तो स्वतःकडे घेतला होता. आणि मी त्याला समजावून सांगितलं की ईश्वर तुला शिक्षा करत नव्हता, तू स्वतःच स्वतःला शिक्षा करत आहेस. जर तुम्ही जीवन सिद्धांताचा अनादर केला तर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागते. तर तुम्ही उघड्या तारेवर हात ठेवला तर तुम्हाला विजेचा शॉक लागलं अटळ आहे. मग निसर्गाची शक्ती दृढ नसते. त्या शक्तीचा तुम्ही कसा वापर करता यावर हे अवलंबून असतं की तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील की वाईट. तुमचं घर प्रकाशित करण्यासाठी विजेचा वापर करता की एखाद्याला जीव घेणा शॉक देण्यासाठी? मग लक्षात घ्या, पाप एकच आहे, जीवन सिद्धांताबद्दलचं अज्ञान. रसायनशास्त्राच्या नियमांचा चुकीचा वापर केल्यास तुम्ही विस्फोटात नष्ट व्हाल. हात लाकडी फळीवर आपटल्यास तुमचा हात रक्ताळेल. चूक फळीची नाही, चूक तुम्ही केलेल्या दुरुपयोगाची आहे. ईश्वर कोणत्याही निषेध, अपमान करत नाही व कोणालाही शिक्षा करत नाही. हे नेहमी त्याला समजावलं पाहिजे. स्वतःच्या नकारात्मक व विध्वंसक विचारांना अंतर्मनानं दिलेली प्रतिक्रिया हेच त्याच्या सगळ्यात आंतनाचं व कारण असतं. त्याला क्षमेची गरज होती, पण क्षमेचा खरा अर्थ होतो स्वतःला माफ करणं, क्षमा करणं. आपण दैवी नियमांशी ताळमेळ साधतो. आत्मक्लेशाला नरक म्हणतात आणि क्षमतेला स्वर्ग म्हणतात. मी त्याला विचारलं, हे ज्ञान मिळाल्यावरही तू भावाची फसवणूक केली असतीस का? मग नाही. त्यावेळी जे ऐकलं ते आता तू करणार नाहीस ना? मग त्यानं नकारात्मक मान डोलवली. मी आता इतरांनी कसं जगावं यासाठी त्याला मदत करतोय. मी म्हणालो, आता तू समंजस आहेस, क्षमाशील आहेस आणि तुला क्षमा करणं हीच खरी क्षमाशीलता कळली आहे. कुणी स्वतःला माफ करायला शिकला. एक गोष्ट आहे, युरोपमध्ये एका माणसानं त्याच्या भावाचा खून केला होता. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा तो प्रचंड मानसिक व्यथा व यातनांच्या आगीत होरपडला होता. त्याच्या भयानात्मक कृत्याबद्दल ईश्वराने त्याला शिक्षा करायला हवी असं त्याला वाटायचं. त्याच्या पत्नीने त्याच्या भावाशी अनैतिक संबंध असल्याचं त्याला आढळून आलं होतं. एके दिवशी त्या दोघांना रंगेहात पकडलं व क्रोधाच्या आवेगात त्यानं भावाला गोळी घातली आणि काही वर्षानंतर त्याची भेट एका अमेरिकन महिलेशी झाली. त्या दोघांनी लग्न केलं आणि त्यांना 3 गोंडस मुलं झाली. तो आज अनेकांना मदत करण्याच्या स्थितीत आहे. मी त्याला समजावताना सांगितलं, शास्त्रज्ञांच्या मते 11 महिन्यानंतर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींचं नव्या पेशीत रूपांतर होत असतं. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही आता तो माणूस राहिला नाही. कधी काळी खून केला होता, आता त्याचं आध्यात्मिक स्तरावर उन्नयन झालं आहे आणि त्याच्या मनात शुभेच्छा आणि प्रेम काठोकाठ भरलेलं आहे. त्यांच्यातील खुनी व्यक्ती तर आध्यात्मिक व मानसिकरित्या नाहीशी झाली आहे आणि या स्पष्टीकरणाचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्याच्या मनावर प्रचंड ओझं दूर झाल्यासारखं वाटत होतं. आणि मग त्यांनी ग्रंथामध्ये वाचलेल्या आणि सांगितलेल्या पुढील ओळींचा मग त्यांना अर्थ कळाला. मग ते त्याप्रमाणे वागू लागले. तुमच्या संमतीशिवाय कुणाचीच टीका तुम्हाला दुखवू शकत नाही. एक लक्षात ठेवा, एक गोष्ट सांगतो. लेखक म्हणतात, माझ्या एका व्याख्यानानंतर एक शाळा शिक्षिका माझ्याकडे आली.
तिनं सांगितलं, मला नुकतंच एक भाषण द्यावं लागलं. एक सहकारी शिक्षिकेनं निंदा करणारी चिठ्ठी तिच्याकडे पाठवली. त्यात लिहिलं होतं, तू खूप वेगानं बोललीस, काही शब्द खाऊन टाकले, आवाजही नीट ऐकू येत नव्हता. तिची भाषणशैली एकदम खालची होती आणि बोलणं भरकटलं होतं. ती शिक्षिका खूप दुखावली होती आणि निंदा करणाऱ्या सहशिक्षिकेचा ती तिरस्कार करू लागली होती. शाळेत असताना तिच्याशी कोणताही संबंध येऊ नये याची दक्षता घेऊ लागली. मग त्यानुसार त्या शिक्षिकेनं कबूल केलं की त्या टीकेत बरी तथ्य होतं. मग तिनं मान्य केलं की हे पत्र खरं तर तिच्यासाठी आशीर्वाद रूप होतं. तिला सुधारणा करण्याची गरज होती. नंतर तिनं एका महाविद्यालयात पब्लिक स्पीकिंगचा कोर्स पूर्ण केला आणि मध्यंतरीच्या काळात तिच्यावर टीका करणाऱ्या शिक्षिकेनं तिचा आभार मानले. मग सहृदयता अंगी बाणवा. शिक्षिकेला मिळणारी चिठ्ठी पूर्णतः खोटी असती तर? अशा वेळी तिला हे समजून घ्यावं लागलं असतं की तिच्या भाषणात असं काहीतरी होतं जे चिठ्ठी लिहिणाऱ्या त्या सहशिक्षिकेच्या पूर्ण धारकांना धक्का पोहोचवणारं होतं. समस्या चिठ्ठी लिहिणाऱ्यांच्या मनाची होती. हे समजून घेण्यासाठी त्यानंतरचं दुसरं पाऊल त्या व्यक्तीला शांतीसाठी प्रार्थना करणं. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही तुमच्या विचारांचे स्वामी आहात, तेव्हा तुम्हाला कोणीही दुखवू शकत नाही. भावना या विचारांच्या अनुषंगाने निर्माण होतात. तुम्हाला विचलित किंवा अस्वस्थ करू शकणारे विचार बाजूला सारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. लक्षात ठेवा, पुढची गोष्ट अशी आहे की लग्नाच्या बोहल्यावर एकाकी झाली की काही वर्षापूर्वी त्या एका मंदिरात विवाह लावून देण्यासाठी तिथे गेलो होतो. लग्नाची वेळ टळून गेली, पण नवरा मुलगा आलाच नाही. 2 तासानंतर म्हणाली की मी दिव्य मार्गदर्शनाखाली प्रार्थना केली होती. कदाचित हेच माझ्या प्रार्थनेचं उत्तर असेल, कारण ईश्वर कधीच चूक करत नाही. या संकटातही ईश्वरावर श्रद्धा व्यक्त केली. तिच्या मनात कोणताच कडवटपणा नव्हता, कारण ती म्हणाली, विवाहासाठी मी आतुरले होते, तरीही मला वाटलं हे लग्न आमच्यासाठी योग्य नसावं, कारण माझी प्रार्थना फक्त माझ्यासाठीच नव्हे तर आम्हा दोघांसाठी होती. तिच्या ठिकाणी अन्य व्यक्ती असती तर कोसळून पडली असती. ही तरुणी मुलगी बाहेर मात्र पडली आणि अंतर्मनात खोलवर राहणाऱ्या असीम प्रज्ञेशी ताळमेळ साधा व त्याच्यावर उत्तरावर ठाम विश्वास बाळगा. इतका की तुमच्या लहानपणी तुमच्या कडेवर उचलून घेण्यावर तुम्ही तुमच्या आईवडिलांवर ठेवला असेल, तेवढा विश्वास तुम्ही परमेश्वरावर ठेवला पाहिजे. आणि मानसिक स्वास्थ्याचा हाच राजमार्ग आहे, एवढं लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. बरं होण्यासाठी क्षमाशीलता तुमच्याकडे नक्कीच पाहिजे. जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा क्षमाही कर. कुणाविरुद्ध मनात काहीच ठेवू नको. मानसिक शांती आणि स्वास्थ्यासाठी इतरांना माफ करणं अत्यंत गरजेचं आहे व संपूर्ण स्वास्थ्यासाठी आणि आनंदासाठी तुम्हाला दुखावणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही क्षमा करायलाच हवं. ईश्वराशी स्वतःच्या विचारांना ताळमेळ ठेवून स्वतःलाही माफ करायला हवं. इतरांना क्षमा करू शकला नाहीत तर मग तुम्ही स्वतःलाही माफ करू शकणार नाहीत. स्वतःला क्षमा न करणं म्हणजे आध्यात्मिक अज्ञान होय. मग हेच आजाराचं कारण आहे असं आधुनिक मानवकदी वैद्यकीय क्षेत्र मानत हे क्षेत्र सांगतं की द्वेष, धिक्कार, पश्चाताप आणि तिरस्कार या विघातक भावनांमुळे सांधेदुखीपासून हे हृदय व्यक्त्यापर्यंत अनेक आजार उद्भवतात. या नकारात्मक भावनांमधून निर्माण होणारा ताण रोगप्रतिकारक क्षमता दुबळी करतो आणि परिणामी तुम्ही कोणत्याही जनसंसर्गाला सहज बळी पडू शकता. इतरांबद्दल द्वेष, तिरस्कार किंवा दुखावले गेल्याची भावना अंतर्मनावर व्रण तयार करते. हे व्रण मिटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतरांना व स्वतःला क्षमा करणं. क्षमाशीलता म्हणजे प्रेमपूर्ण वागणं. क्षमाशीलताला एक कला असून तिचा मुख्य घटक आहे क्षमा करण्याची तयारी. इतरांना क्षमा करण्याची इच्छा असल्यास तुमच्या मार्गातले निम्मे अडथळे नक्कीच दूर होतील. इतरांना क्षमा करणं म्हणजे त्यांच्याशी संबंध वाढवणं नव्हे. तुम्ही अशी कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही. तसे केले तर सद्भाव बाळगणे, प्रेम करणे, शांती किंवा सहनशीलता बाळगणे हे सरकारी कायद्यासारखे बंधनकारक करणे होईल. मग लक्षात ठेवा, परस्परांवर प्रेम करा. ज्याला खरंच इच्छा असते तोच हे करू शकतो. तुम्ही इतरांसाठी आरोग्य, शांती, सुख, आनंद आणि जीवनातील सर्व वरदायी गोष्टी चिंतिता आणि हाच प्रेमाचा अर्थ असतो. एखाद्याला क्षमा करून तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवत नाही, याचं तुमचाच स्वार्थ असतो. कारण तुम्ही दुसऱ्यासाठी जे सांगता आणि जे मागता तेच तुम्हाला मिळतं. कारण तुम्ही त्या गोष्टींचा विचार करत असल्यानं ती अनुभवता आणि जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता. क्षमाशीलतेचं तंत्र असतं. क्षमाशीलतेच्या साधं सोपं तंत्र वापरल्यास तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येतील. तुमचं मन व शरीर शांत व रिलॅक्स करा. ईश्वराचा तुमच्याबद्दलचा करुणेचा विचार करा आणि म्हणा, मी मनमोकळेपणानं त्याला क्षमा करतो आणि मी त्याला माझ्या मनापासून मुक्त करत आहे आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला माफ करत आहे. आता आम्ही दोघेही मुक्त आहोत. आज माझ्यासाठी आंतरिक शांती दिवस आहे आणि ज्यांची मला दुखवलंय त्यांना मी मुक्त केलंय.
त्यांना आरोग्य, सुख, शांती आणि जीवनातील सर्वोत्तम गोष्टी मिळाव्यात अशी मी प्रार्थना करतो. हे मी मोकळेपणाने, आनंदाने आणि प्रेमपूर्वक करत आहे. मला दुखावणाऱ्या व्यक्तींबद्दल माझ्या मनात विचार येतील तेव्हा मी म्हणेन, मी तुला मुक्त केलंय. मी आणि तू, आपण दोघेही मुक्त आहोत. तुला जीवनातील सर्वोत्तम सुख मिळेल. एवढे लक्षात ठेव. खऱ्या क्षमाशीलतेचे महान रहस्य हे आहे की एखादा तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करताच पुन्हा प्रार्थनेची गरज उरत नाही. जेव्हा त्या व्यक्तीविषयी वाईट विचार मनात येतील तेव्हा त्याचं भलं चिंतून म्हणा, तुला शांती लाभो. काही दिवसानंतर त्या व्यक्तीविषयीचे विचार कमीत कमी वेळा तुमच्या मनात येत आहेत आणि शेवटी ते पूर्णपणे पुसले गेले आहेत. सत्वपरीक्षा क्षमाशीलतेची असते. सोनं पारखण्यासाठी सोनाला जशी परीक्षा करतात तशीच क्षमाशीलतेसाठी सुद्धा परीक्षा असते. ती अशी, समजा एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला दुखावलं आहे आणि इतर कोण तुमच्यासोबत तिच्याविषयी चांगलं बोलत आहे. आता जर तुमच्या मनात पुन्हा खदखदू लागलं तर समजा तुमच्या अंतर्मनात अजूनही तिरस्काराची पाळंमुळं शिल्लक आहेत. हा तिरस्कार अनर्थ निर्माण करत आहे आणि तुम्ही अद्याप त्याला क्षमा केलेली नाही. समजा एका वर्षापूर्वी तुम्हाला दुखावणाऱ्या दातांसाठी अत्यंत वेदना देणारे उपचार करावे लागले होते आणि त्याबद्दल तुम्ही मला आज सांगत आहात. जर मी तुम्हाला विचारले की तुम्हाला ते वेदना अजूनही होत आहेत का, जर तुम्ही माझ्याकडे आश्चर्याने पाहाल आणि म्हणाल, अर्थातच नाही, मला वेदना आठवतात पण आता अजिबात होत नाही. क्षमा करण्याची हीच तर सत्वपरीक्षा आहे ना. सगळ्यांनाच समजून घेणं म्हणजे सर्वांना क्षमा करणं. तुम्हाला अंतर्मनाचा रचनात्मक नियम समजताच तुम्ही इतरांना दोष देणं थांबवता. आपलं भाग्य घडवण्यासाठी आपले विचारच जबाबदार आहेत हे समजतं. मग इतर लोक माझा आनंद हिरावून घेत आहेत, माझी संधी इतरांनी हिरावून घेतली आहे, मला सुखानं जगण्यासाठी झगडा करावा लागेल असे विचार तुम्ही मनातून हद्दपार करता. म्हणून तुम्ही हृदयापासून जसा विचार करता तसंच तुम्ही नक्कीच बनत असता. मग क्षमाशीलतेसोबतच आपला आढावा कसा आहे? मग ईश्वर कोणाचाही बदला घेत नाही. जीवन कोणाशी दुजाभावानं वागत नाही. तुम्ही सहज संवाद, स्वास्थ्य आणि शांतीच्या तत्वांशी ताळमेळ असेल तर ईश्वर तुमच्यावर खुश झालेला आहे असं समजा आणि ईश्वर तुम्हाला सर्व काही देणार आहे असेही समजा. ईश्वर कधीही रोग, आजार, अपघात किंवा कष्ट देत नाही. पेराल तसेच उगवेल हा नियम लक्षात ठेवा. तुमची ईश्वराबद्दलची संकल्पना तुमच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तुम्ही प्रेमस्वरूप ईश्वराला मानत असाल तर तुमचं अंतर्मन असंख्य आशीर्वादांनी भरून जाईल आणि ईश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवा. ईश्वर कोणाबद्दलही आकळस बाळगत नाही आणि ईश्वर कधीच तुमचा धिक्कार करत नाही. तुमचा अपराभव म्हणजे ईश्वराबद्दलचा चुकीचा समज आहे. ईश्वर तुम्हाला शिक्षा करत नाही वा तुमचं मूल्यमापनही करत नाही. तुमची नकारात्मकता, विचारभावना आणि आत्मशीलतेच्या अदृश्य परिणामातून तुम्ही स्वतःला शिक्षा करत असता. निसर्गाच्या शक्ती वाईट नाहीत. तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. विजेच्या ऊर्जेचा उपयोग करून तुम्ही एखाद्याला हानी पोहोचू शकता किंवा घराचा अंधार दूर करू शकता. पाण्यामध्ये बुडवून एखाद्याचा जीव घेऊ शकता किंवा एखाद्याची तहानही भागवू शकता. आपल्या मनातील विचार व त्याच्या वापरावर त्या शक्तीचा चांगला किंवा वाईट परिणाम अवलंबून असतो. ईश्वराबद्दलच्या आणि ब्रह्मांडाबाबतच्या चुकीच्या आकलनामुळे तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेत असता आणि आपले विचार सर्जनशील असतात. आपणच आपले दुःख, संकट निर्माण करत असतो. इतरांनी तुमच्यातील दोष दाखवले तर त्याला धन्यवाद म्हणा. त्यांचा मतांचा आदर करा आणि त्यांच्या मदतीने तुमचे दोष दूर करू शकता. तुम्ही जेव्हा अंतर्मनाचे व बाह्यमनाचे मालक असता तेव्हा तुम्हाला कोणीही यातना देऊ शकत नाही. अशा वेळी तुम्ही निर्मळ मनाने इतरांसाठी सद्भावनापूर्वक प्रार्थना करू शकता. एखाद्या बाबतीत जेव्हा तुम्ही मार्गदर्शनासाठी प्रार्थना करता, जेव्हा जे घडेल ते तुमच्या भल्यासाठीच आहे यावर विश्वास ठेवा. स्वतःची कीव करण्याची, आत्मलेश करण्याची काही गरज नाही. तुमचा विचारच एखाद्या गोष्टीला चांगले व वाईट ठरवत असतो आणि स्वादिष्ट भोजनाची, लैंगिक सुखाची, श्रीमंत होण्याच्या इच्छेची किंवा स्वतःच्या गुणांच्या खऱ्या अभिव्यक्तीची इच्छा बाळगणे काहीच गैर नाही. तुमच्या इच्छा आणि आकांक्षाचा वापर तुम्ही कसा करता यावर त्या चांगल्या की वाईट ठरत असतात. आपल्यातील नकारात्मक भावना हेच आजाराचे मूळ कारण आहे. प्रेमपूर्वक स्वतःला व इतरांना माफ करा. ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे अशा सर्वांसाठी तुम्ही सुखाची प्रार्थना करा. जोपर्यंत त्यांचा विसर पडत नाही तोपर्यंत असं करत राहा. क्षमा करणं म्हणजे काहीतरी देऊ करणं. इतरांना प्रेम, आनंद, शहाणपण आणि मनापासून शुभेच्छा तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या मनात कुणाविषयी तिरस्काराची भावना राहणार नाही. आणि ही क्षमाशीलतेची सत्वपरीक्षा असते. तुम्हाला ज्यांनी दुखावले आहे किंवा ज्यांनी तुमची बदनामी केली आहे अशा व्यक्तींबद्दल जर तुमच्या मनात नकारात्मक भावना असतील तर तुम्ही अजूनही त्यांना क्षमा केलेले नाही. तुमच्या अंतर्मनात तिच्याबद्दल तिरस्कार आजही शिल्लक आहे. तो प्रेमाने दूर करा.
त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख लाभो अशी प्रार्थना करा आणि 77 वेळा क्षमा करा. या प्रचलित म्हणीचा हाच अर्थ आहे. म्हणून तुम्ही त्यांना नेहमी क्षमा केली पाहिजे आणि त्यांच्या अडचणीत तुम्ही उभे राहिले पाहिजे. कारण तुम्ही त्यांच्या अडचणीत जर उभे राहाल तेच तुमच्या अडचणीत उभे राहतील. मग लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यांना कशी मदत करता त्यावर देव तुमची मदत करत असतो. तुम्हाला देव आत्मविश्वास देतो. एखाद्या व्यक्तीच्या बंदुका चांगल्या असाव्यात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण फक्त एक श्रीमंत आणि हुशार व्यक्तीच तुमचे आयुष्य सोनेरी बनवू शकतो. माझ्या बाळा, जर तुम्ही एखाद्याला मदत केली तर तुमचे मन आनंदी होते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. मग तुझ्या आयुष्यात संयम ठेवला पाहिजे. कारण शांती हा आत्मासोबतीने संयम ठेवलात तर दुःखावर मात करणे सोपे जाते. कारण जीवनात सुख दुःख येतच राहतात. त्यामुळे असे होत नाही की तू आहेस. आयुष्यात दुःख सदैव येईल, आनंदही तुझ्या आयुष्यात येणार हे नक्की. मग बाळांनो, लक्षात ठेवा की आयुष्यात कधी कोणत्याही भावनांशी खेळू नका. कधी कोणाच्याही आत्म्याला दुखवू नका. तुम्ही तिच्यावर विजय मिळवू शकता, परंतु बाळांनो, तुम्ही तिच्याकडे कधी डोळसपणे पाहू शकणार नाही. या आयुष्यात अनेक वेळा जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्याच्यावर इतका विश्वास ठेवतो की तो अगदी बरोबर आहे हे आपल्याला वाटते. परंतु तेव्हा आपला विश्वास तुटतो तेव्हा आपल्याला विश्वास माझ्या प्रिय व्यक्तीला देतो आणि आपल्या जीवनात आपल्या नातेसंबंधाचे महत्त्व खूप जास्त आहे असे समजू लागतो. कधी कधी आपण तडजोड देखील करतो आणि आपले नाते टिकवण्यासाठी आपला स्वाभिमान आपण साईडला ठेवत असतो. आणि अशी नाती पोकळ असतात जी आपल्याला धोका देत असतात, जे तुम्हाला आयुष्यात दुःख देतात. हे समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. काही नाती अशी असतात की ज्यात माणूसच तुटतो आणि काहींच्या नजरेत ती चांगली असतात तर काहींच्या नजरेत चांगली नसतात. मग दुसऱ्यांच्या नजरेत तू मोठा होतोस, पण वास्तव हे आहे की तू इतरांच्या नजरेत जे आहेस तेच आहेस. मग बाळा, कधी कधी आपल्याला आयुष्याला दगडाला ठेस लागल्यावरही ओरखडा जाणवत नाही, पण ऐकल्यावर लोकांच्या बोलण्याने आपण खूप दुखावतो. आणि मग हेच मला सांगायचे आहे की दुसऱ्यांना दुखवू नको, दुसरेही तुला दुखवणार नाहीत. हे तुला भरपूर वेळा तुझ्या लक्षात येईल आणि तुला आनंदी पाहून कधी ते आनंदी होतात का हे तू पारखून बघ. आणि आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात संकटात तुझ्यासोबत हे असणार का तेही तू पारखून बघ. पण माणसाची वागणूक अशी असते की त्याला सोबत ठेवावं लागतं. म्हणून तुझं वागणं असं ठेवा की तुझ्यासोबत सगळे चांगले व्यक्ती आले पाहिजे. म्हणजे तुमच्या समोरची व्यक्ती आयुष्यात नेहमी तुमच्याशी जोडलेली असते. ज्याच्याशी बोलताना तुम्हाला आनंद वाटतो, तुम्हाला बरे वाटते, तुम्ही त्याच्यासोबत तुमचे आयुष्य सांगावे. आणि यासोबतच तुम्हाला मुलांना सांगा. म्हणजे तुमच्या आयुष्यात दुःख आले तरी ते दुःख तुम्हाला इतके मोठे वाटत नाही. मग तुम्ही आयुष्यात शक्य तितके गप्प राहा. शक्य राहिल्यास तुम्ही काम करा आणि आयुष्यात तुम्ही काम करा म्हणजे तुम्ही मोठे व्हाल. बाळांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहून अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या तुम्हाला येणार नाहीत. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितास्थ ठेवू शकता, कारण हसण्याने तुम्हाला अजून खूप मजबूत आणि आनंदी वाटेल. आणि प्रिय बाळा, मी तुला जे दिले आहे ते तुझ्यासाठीच आहे आणि ते तुझ्यासाठीच मी आणले होते. इतकी शक्ती मी तुला दिली आहे. जर तुमच्या स्वामींवर नक्कीच विश्वास असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्ही कोणतेही काम नक्की माझ्या विश्वासावर करू शकता. तुमच्या आयुष्यात मी नक्कीच भरपूर काही गोष्टी घेऊन येत आहे आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ नक्की शकणार. मग बाळांनो, तुमच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्या कृतीत उतरवण्याचे मी काम करत आहे. पण विश्वास ठेवा, कारण देवांनी तुमच्यासाठी जे लिहिले आहे ते नक्कीच तुमच्याबरोबर राहील. बाळांनो, ही संपत्ती आणि भ्रम सर्व काही येतेच राहील. फक्त तुझी कर्म तुझ्यासोबत जातील. फक्त म्हणून तुझ्या आयुष्यात चांगली कामे करत राहा, चांगले शब्द बोलत राहा, लोकांना मदत करा. आणि मला माहीत आहे की माझ्या बाळा, तू माझ्यावर प्रेम करशील आणि तू माझ्याजवळ जे काही लोक येतील आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक, त्यांना तू कधी दुखावणार नाहीस. तुझ्यासोबत अनेक गोष्टी घडल्या आहेत. तुझ्यासोबत काय चूक झाली आहे हे तुझ्या स्वामींना सर्व काही माहीत आहे, जे तुझ्याशी विनाकारण गेले आहे. म्हणून तू घाबरू नकोस. त्यांनी तुझ्याशी विनाकारण मौल घेतले आहे आणि मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यासोबत राहीन आणि भविष्यातही मी तुझ्यासोबत राहणार आहे. मग यात काय समाविष्ट आहे? मग लक्षात ठेव, फक्त मला तुझ्या सर्व समस्या दे आणि खात्री रख, मी तुझ्या सर्व समस्यापासून तुला मुक्तता मिळाली म्हणजे झालं ना. फक्त तुझे कार्य आणि पुण्य तू करत राहा आणि मला कधी निराश करू नकोस. कारण जर तुमच्या कर्माचे मोठेपणा कराल तर मग त्या कर्माचे फळ तुम्हाला तुमच्या जीवनात भोगावे लागेल. कारण मी माझ्या भक्तांकडे कधीच वेगळ्या नजरेने पाहू शकत नाही. म्हणून बाळा प्रिय, मला असं वाटते की तुम्ही तुमच्या कर्माचे मोठेपण करू नका.
कारण मी न्यायाचा देव आहे. जर तुम्ही तुमची कृत्य केली असतील तर ते इतर कोणालाही द्या, मलाही तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल. म्हणून बाळांनो, इतरांच्या मार्गावर कधी जाऊ नका आणि वाईटाच्या मार्गावर कधीच जाऊ नका. तुम्ही तुमच्या मार्गावर राहा आणि चांगली कामे करा. चांगली कामे कराल तर तुम्हाला कोणीच बोलणार नाही आणि तुमचं सगळे लोक ऐकतील, कारण तुम्ही नेहमी चांगल्या मार्गावर असता. मग लक्षात ठेवा, तुम्ही चांगल्या मार्गावर असला तर तुमचे जे लेकरं आहेत आणि तुमचे बाळ आहेत ते सर्व काही चांगल्या मार्गावर जातील आणि त्यांना चांगले शिक्षण तुम्ही देऊ शकाल. लक्षात ठेव की तुम्ही त्याला कशी मदत करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. मग तुम्ही गरिबाला कशी मदत करता हे तुमच्या भविष्यासाठी चांगले होईल. बाळांनो, ही तुझ्या ताकदीची अंतिम परीक्षा आहे, त्यामुळे तुला खूप विचार करून निर्णय घ्यावा लागेल. तू दिलेला हार निर्णय तुझा संघर्ष संपवण्याचे काम कराल, पण त्याचबरोबर तुम्ही प्रेमाची नवी व्याख्या देखील लिहाल. तुम्ही अनेक दुःख, अनेक संकटे सोसली आहेत, पण आता तुम्हाला तुमचे दुःख दूर करण्याची आणि तुमच्यात संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्याची संधी मिळत आहे. आयुष्य तू खूप नशिबान आहेस बाळा. आता तुला इतकं मिळालं आहे की तुला प्रेम मिळेल याची कल्पनाही केली नसेल. आता लोकांची तू कंपेअर करणं बंद कर. तू तुझ्यासाठी भरपूर मोठा झाला आहेस. मी स्वतःकडे लक्ष देणे तू थांबवले आहे आणि फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित तू केले पाहिजे. तुम्ही आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्याच्या मार्गावर आहात. इतकेच नाही तर आता तुमच्यासोबत तुम्हाला, कुटुंबाला आणि तुमच्या जोडीदारालाही खूप काही मिळणार आहे आणि तुम्ही त्यासाठी तयार राहा, कारण ही नियती तुम्हाला भरपूर काही मिळवून देणार आहे. मग तुम्ही तयार आहात ना? मग त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावं लागेल आणि ते म्हणजे स्वामींचे नाम घ्यावे लागेल. आणि स्वामींचे नाव घेतले तर सर्व संकटातून तू नक्कीच बाहेर पडशील. आणि स्वामी म्हणतात, जो माझं नामस्मरण करतो मी त्यासाठी सर्वस्वी मी त्यासाठी असतो आणि सर्वस्वी मी त्याला देत असतो आणि माझ्या मनापासून सर्व काही गोष्टी मी त्याला करत असतो. मग एवढं लक्षात ठेवा की तू फक्त नामस्मरण कर आणि स्वामींच्या नामात राहा. सर्व काही तुझ्या संकटात स्वामी उभे राहतील. मित्रांनो, एवढेच बोलून मी माझे इथे व्हिडिओ संपवतो आणि भेटूयात नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ आणि जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.